यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। कंगना राणावत कडून स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्यात आलेला आहे। 1947 ला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक होतं असं वादग्रस्त वक्तव्य कंगना राणावतनं केलेलं आहे। खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं असं कंगना म्हणालेली आहे। खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं। कंगनाच्या या वक्तव्याने एक नवा वाद निर्माण झालेला आहे। कंगना राणावतचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आलाय। कंगना विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे। माफी मागत नाही तोवर शूटिंग बंद करण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। आपल्याला माहित आहे की कंगना राणावत ही अनेक वेळेला वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे। अनेक वेळेला तिने वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत। या अगोदर जो सगळा सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये तिने अनेक ट्विट केलेले होते, तिने अनेक वक्तव्य केली होती। महाराष्ट्रावर सुद्धा तिने आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि आता तिने थेट स्वातंत्र्य सैनिकांचाच अपमान केलाय। Blood will flow, but it should not be Hindustani blood. They knew it, and they paid a price. Of course, वो आजादी नहीं थी, वो भीख थी, और जो आजादी मिली है, वो 2014 में मिली है। इसीलिए सब आपको कहते हैं कि आप भगवा हैं। Blood will flow, but it should not be Hindustani blood. They knew it. And they paid a price. Of course, वो आजादी नहीं थी, वो भीख थी, और जो आजादी मिली है, वो 2014 में मिली है। इसीलिए सब आपको कहते हैं कि आणि याविषयीच आपल्यासोबत बोलण्यासाठी सूरज चव्हाण आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपल्यासोबत। सूरजजी, आपण बघितलं की या सगळ्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केलेला आहे आणि कंगनाच्या विरोधामध्ये आता जोरदार आंदोलन छेडण्याचा सुद्धा इशारा आहे। तिचं शूटिंग बंद केलं जाईल असा सुद्धा इशारा देण्यात आलाय। कंगना राणावतनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे, हे वक्तव्य म्हणजे या देशाच्या स्वतंत्र लढ्यात ज्या सैनिकांनी आपलं योगदान दिले, ज्यांनी आहुती दिलेली आहे, त्यांचा हा अपमान आहे। आणि अशा अपमान करणाऱ्या अभिनेत्रीचा सर्वप्रथम मी यांचा जाहीर निषेध करतो। आणि जोपर्यंत कंगना माफी मागणार नाही तोपर्यंत कंगना राणावतचं या महाराष्ट्रात कुठेही शूटिंग चालू दिलं जाणार नाही। सैनिकाचा अपमान करणाऱ्या कंगनाचा जाहीर निषेध। अगदी सूरजजी, या सगळ्याबद्दल आंदोलन तर केलं जाणार आहे, मात्र रस्त्यावर उतरणार का राष्ट्रवादी काँग्रेस? कारण तुम्ही शूटिंग बंद पाडणार, पण त्या अगोदर निषेध आंदोलन वगैरे केलं जाणार का राष्ट्रवादीकडून? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं उद्या तिचा जाहीर निषेध करू, त्यांचा पुतळा जाळू, पोलिसांमध्ये तक्रार करून जोपर्यंत त्या माफी मागणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील। अगदी सूरजजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अगोदर सुद्धा म्हणजे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांवर असतील, वैयक्तिक राष्ट्रवादीच्या नेत्यांवर असेल किंवा शिवसेनेच्या नेत्यांवर कंगना राणावतनं अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। अनेक वेळेला टीका सुद्धा केलेली आहे। कुठेतरी जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कंगना करते असं वाटतंय? जाणून बुजून भारतीय जनता पार्टीकडनं असे काही बोलके पोपट पाळले गेलेले आहेत। वेळोवेळी त्यांना अशा पद्धतीचं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे आणि त्याच्यावरती त्यांच्याकडनं काहीतरी वदवून घेणे हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीकडनं केला जातो। अगदी भारतीय जनता पार्टी कंगनाकडून हे काही वदवून घेते का असा आरोप तुम्ही केलेला आहे। आपल्यासोबत अतुल भातखळकर आहेत। अतुलजी, कंगना राणावतने हे वादग्रस्त वक्तव्य केलंय आणि कुठेतरी लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की भाजप काहीतरी वदवून घेण्याचा प्रयत्न करते कंगनाच्या तोंडून। अतुलजी, पहिल्यांदा कंगना काय म्हणाली ते ऐकूया आपण एकदा। Blood will flow, but it should not be Hindustani blood. They knew it, and they paid a price. Of course, वो आजादी नहीं थी, वो भीख थी, और जो आजादी मिली है, वो 2014 में मिली है। इसीलिए सब आपको कहते हैं कि आप भगवा हैं। अतुलजी, आपण कंगना राणावतचं हे वक्तव्य ऐकलं असेल, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्यावर? नाही, पहिला मुद्दा असा आहे की त्यांचं वक्तव्य एक किंवा दोन ओळीत होत्या। ते त्या कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलत होत्या, कुठल्या कार्यक्रमात बोलत होत्या याची मला काही जाणीव नाहीये। परंतु या देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 साली मिळालं, अशीच कोणाची आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। त्याच्याविषयी कोणाचे मनात शंका असायचं काही कारण नाही। आणि आता फक्त आजकाल अकॅडमिक डिबेटमध्ये कोणी जात नसतं, पण कंगना राणावत काय कॉन्टेक्स्ट मध्ये बोलले मला माहित नाही। पण आता फारच म्हणजे अशी मी अनेक उदाहरणं देऊ शकतो जेव्हा डिबेटला येईल तेव्हा
आणि त्याच्यामुळे याच्यावरनं काही राईचा पर्वत करावा अशातला काही भाग नाहीये, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, मगाशी ते तपास सेक्रेटरी म्हणत होते की बोलके पोपट बिपट आम्ही पाळले, तर त्यांना म्हणावं की खरं असेल तर आम्ही पोपट तरी पाळले, तुम्ही तर एक डुक्कर पाळलेला आहे, मग त्याचं काय? तो डुक्कर रोज गटारासारखं बदा बाहेर काढत असतो कुठल्याही पुराव्याशिवाय, आरोपाशिवाय, आणि ते सुद्धा अनुसूचित जातीतल्या लोकांवर सुद्धा टीका करतो, सगळ्यांवरती म्हणजे डुक्कर टीका करतात. त्याच्यामुळे पाळायचे नसेल तर डुकरापेक्षा पोपट पाळलेले बरे. अतुलजी आपण थांबा. राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण आहेत, त्यांनी या सगळ्या प्रकरणावर आक्षेप घेतलाय, कंगनाचा निषेध केलाय, तिचं शूटिंग बंद पाडण्याचा इशारा राष्ट्रवादीनं दिलेला आहे. सूरज चव्हाण जी आपल्या सोबत आहे. सूरज, खरं तर अतुल वातकरकरांनी एक गोष्टीनं सिद्ध केलं की त्यांनी त्या कुठल्याही या कंगना रनौतच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला नाही, याचा अर्थ त्याचा त्यांना पाठिंबा आहे. आणि बोलका पोपट का म्हणलो तर कंगना रनौत सारख्या व्यक्तीला हीच लोक आहेत भारतीय जनता पार्टीने जे राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करतात, त्यांना एक प्रकारे बक्षीस देतात, हीच भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत. अशा लोकांना पाठीशी घालून जी त्यांना बोलता येत नाही त्या अशा बोलक्या पोपटाकडनं बोलून घेतात. आणि डुक्कर वगैरे भाषा जी आहे अतुल भातकर जी आपला किती खालच्या दर्जाची लोक आहात त्याच्यावरनं सिद्ध होतंय. नवाबाईनं जी काही पत्रकार अगदी सूरजजी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आपण बघितलं अतुल भातखळकर आणि सूरज चव्हाण आपल्या सोबत होते. एकंदरीतच बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसने या सगळ्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे आणि अतुल भातखळकर मात्र काहीशी सावध प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळाली.